नमस्कार, गुड मॉर्निंग। आजच्या रेसिपीचं नाव आहे आपल्या ब्रेड पकोडा। मी आता तुम्हाला ब्रेड पकोड्याचा करून दाखवते। हा ब्रेड पकोड्यासाठी मी मसाला करून घेतलेला आहे। याच्यात 4 चम्मच धने घेतले आहे, 2 चम्मच जिरा घेतलेला आहे, 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2 चम्मच सोप घेतलेले आहे। त्यापासून मी मसाला तयार केलेला आहे आणि यामध्ये चटणी केलेली आहे, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, सांबार एवढं घेतलेलं आहे। लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे 5 ते 6, त्याची चटणी केलेली आहे आलूच्या चटणीमध्ये टाकायसाठी। चला तर करायला सुरुवात करूया। तेल तापलेलं आहे, ही जिरं राई आहे तडका द्यायसाठी। आणि हे अर्धा किलो आलू आहे, वाफवून घेतलेले आहे आणि याला क्रश करून घेतले आहे। आता ही यामध्ये चटणी टाकायची आहे। जिरं राई तडतडलेला आहे, चटणी होऊ द्यायची आहे थोडी 2 मिनिट। आता ही आपली चटणी झालेली आहे। हे चवीनुसार मीठ आहे, 1 चम्मच हळद आहे, हे पण यामध्ये टाकायचे आहे। ही कस्तुरी मेथी आहे, हे पण यामध्ये टाकायचे आहे आणि हा मसाला आहे करून घेतलेला आपण टाकायचा यामध्ये। याला छान भाजून घ्यायचा थोडा वेळ। हा मसाला झालेला आहे आपला। आता यामध्ये हे आलू टाकायचे आहे। आलू छान मिळून घ्यायच्या मसाल्यामध्ये। झालेली आहे आपली, यामध्ये टाकायची ताटामध्ये थंडी व्हायसाठी। बेसन घेतलेलं आहे मी ब्रेड पकोड्यासाठी। यामध्ये मी अर्धा चम्मच भज्याचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे गोड मिठा सोडा, आणि 1 चम्मच हळद टाकलेली आहे। हे 1 चम्मच धनी जिरा पावडर आहे, हे पण यामध्ये टाकायचं आहे आणि ओवा टाकलेला आहे 1 चम्मच। आता याला छान भिजवून घ्यायचं, याचा पेस्ट करून घ्यायचा। हे बघा, हे बेसन फेटून घेतलेलं आहे, स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये। असं छान एवढं गाढं घ्यायचं, एवढीच घट्टपणा पाहिजे या बेसनाला। हे बघा, मी असे ब्रेडचे काप करून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला ब्रेड पकोडा तयार करून दाखवते। याला अशी छान चटणी लावायची। याला असून दुसरा ब्रेडचाही द्यायचा। याला असं छान दाबून घ्यायचं आणि बेसनामध्ये बुडवायचा। आता हे आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत, हे बघा। ही हिरवी चटणी केलेली आहे मी, पुदिना, लाल हिरव्या मिरच्या 10 ते 7 ते 8 आणि सांबार टाकलेला आहे, जिरा टाकलेला आहे, दही टाकलेला आहे, स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच साखर टाकली, ही त्याची चटणी आहे। आता ब्रेड पकोडा तयार झालेला आहे आपला। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।